माईक बंद झाला, काय करू मी? अरे माईक बंद झाला बघ. चालू कर यार मित्रा प्लीज. नाही होली बंद केला. हॅलो 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 हॅलो. तर चला आपण लगेच टॉस करूया. समोर उभा राहा, समोर उभा राहा. तर ज्वाला सी चलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा ठीक होल.
होल होल चिक 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 होल हॅलो चेक हॅलो चेक हॅलो 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 चेक हॅलो चेक सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू सपनाने आईलाई साई लागला निरोप धाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचे लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचं लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचं लाडू आरती चाले सांज सकाळी भक्त हे गाती तुझी भूपाली येऊन पंचारती करू बाबांची आरती रविकांत पाटीलचा तुझी हैवाली लावी तो तुझी उदी कपाली भोळ्या भक्ताचा तुझी आहे माली लावितो तुझी उडी कपाली ओढई लई दिवसाची केल लागलो काढू ओढई लई दिवसाची केल लागल काढू हॅलो चेक चला हॅलो जाऊ हॅलो दर्शनाला आपण स्पर्धा पाहता. स्वर्गीय विजयदादा स्मृती 20-19 आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. नाणेफेकी झाली. जय हनुमान अर्जुन 11 डायगर विपक्ष जय हनुमान निळजे, तर निळजे संघाने नाणेफेकी जिंकली. तर क्षेत्ररक्षण करलंय. तर जय हनुमान अर्जुन 11 डायगर संघाला फलंदाजी आमंत्रित केले. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुणमे कुरुमे देव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती त्या गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा आणि जे आमच्यातून आज निघून गेल्यात स्वर्गीय शिवाजीराव शेलार, राकेश म्हात्रे आणि आमचे बंधू यशवंत पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपण प्रसाद सर देखील आमच्या सोबत आहेत. एक अतिशय चांगले समालोचक, एक डोंबोलीचा बुलंद आवाज, ते देखील आम्हाला जॉईंट होतीलच. स्पर्धेचा तिसरा दिवस. पहिल्या दिवसाचा विचार केला तर 3 खेळाडूंनी आपण म्हणजे तर खूप चांगला परफॉर्मन्स दिला. सिद्धू भोईर नागाव आपण म्हणतो 50 धावा कुठल्या, तो संघ स्पर्धेतून बाहेर गेला. त्यानंतर आपण म्हणतो जिद भोईरने देखील 50 धावा कुठल्या, तो संघ देखील या स्पर्धेतून बाहेर गेला. प्रशांत कुंभारकर अप्रतिम खेळ केले शेवटच्या क्षणी आणि संघाला विजय प्राप्त करून दिला. आणि तो संघ मात्र अजूनही स्पर्धेत आपलं आव्हान अस्तित्व टिकून आहे. तर सलामीची जोडी ज्याने नेहमीच फ्लाईंग स्टार्ट दिला आज आपण बघितले तर राकेश आणि पंकज ही जोडी आपण पाहू शकता. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. DJ रॉकर्स आपण पाहू शकता. दहीसर मोरूचे अतिशय चांगले आपण बघितले तर आपल्यासाठी शंतनू 2 रिव्ह्यू असणार आहेत. एक हाईट फॅक्टरसाठी आणि आपण बघितले तर हाईट फॅक्टर नोसाठी आणि एक नोसाठी. दोघांपैकी एक तुम्ही रिव्ह्यू वापरू शकता. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू असणार आहे. तो तुम्ही कशासाठी पण घेऊ शकता. एक तर हाईट फॅक्टर नोसाठी, एक रनआउट सुद्धा आहे. एकच रिव्ह्यू, त्याचा वापर तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही करू शकता. कारण का यावर्षीचा विचार केला तर सातत्याने आपण बघितलं तर जय हनुमान अर्जुन 11 डायगर ह्याच नावाने हा संघ खेळतोय.
तर चला सामना लगेच सुरू करायचा आहे. पंच आपण पाहू शकता SP आणि ऋषी देसाई. चला लवकर सामना सुरू करायचा आहे. थोडंसं आपण बघितलं तर ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे सकाळपासूनच. आज ग्रहण देखील आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. दोन्ही संघांचा ड्रेस कोड आपण बघू आणि आपण लाईट निळ्या कलरचा पाहू शकता. खूप चांगला ड्रेस कोड दिला आयोजकांनी दोन्ही संघांना. पंचांना विनंती असणारे आपल्याला 25 मिनिटात आपल्याला सामना एक इनिंग संपवायचे. दोन संघांमध्ये बरेचसे सामने झाले यावर्षी. दोन्ही संघांनी एकमेकांवरती मात देखील केली आहे. पण आता मात्र पाहिजे सकाळच्या सत्रातला आपण हा पहिला सामना असणार आहे. त्यामुळे थोडेसे प्रेक्षक कमी आहे का जेव्हा जेव्हा आपण बघतो जयनुमान निलजे आणि जयनुमान अर्जुन 11 टायगर संघ खेळतो तेव्हा मात्र भरपूर पाठीराखे असतात. खरोखर त्या पाठीराख्यांना आपण धन्यवाद देवा तेवढं कमी आहे. कारण का आपला काम बाजूला ठेवून ते आपल्या संघाला चेअरअप करतात. यापेक्षा चांगली गोष्ट काय असणार आहे. तर ज्यांचं मी नुकतंच नाव घेतलं ते प्रसाद सर देखील इथे येत आहेत. स्वागत आहे प्रसाद सर आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतात. तर सलामीची जोडी आपण पाहू शकता जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाचे. सायकलला फलंदाज आपण राकेश, नो सायकलला पंकजला आपण पाहू शकता. पंकजचा विचार केला तर चांगला यष्टीरक्षण. गेम प्ले जर टाळून दिले पहिल्या चेंडूसाठी. ऑन साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट पॉईंट लेगला, शॉर्ट लेग क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट मिड विकेटला. 9:05 पहिला चेंडू. हा चेंडू पहिला चेंडू पंच नोची खूण करतायत. तिमर चेंडू फेकला होता इथं मात्र दुसरी धाव घातक ठरू शकते पण 2 धावा देखील प्रसाद सर चित्याच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत आणि एकूण 3 धावा मिळतात आणि फ्री चेंडू आपण बघितलं तर फ्रीटचा चेंडू असणार आहे. बघा ऋषी देसाई लगेच फ्रीटची सूचना देखील करतायत आणि धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची 3 धावा खातं उघडलं होतं. पहिला चेंडू इथं मात्र आपण बघितलं तर तिमर फेकला आहे कारण का हाईट जास्त होती या चेंडूला. कदाचित आपण इथं थोडं सकाळचं सत्र आहे तर गोलंदाजी मार्कवर निलजे एक्सप्रेस आपण पाहिले तर मंगेश आहे. साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आहे. आता ऑफ साईडला क्षेत्ररक्षण दरम्यानला आपण एक क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण भूमिकेत योगेश पाटील, एक क्षेत्ररक्षण पॉईंट रिझनमध्ये, कव्हर रिझनमध्ये आणि एक मिड ऑफला क्षेत्ररक्षण. तर फ्रीटचा चेंडू मंगेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एडकडून एकदम राऊंड विकेटनं मारा करतोय सायकलर राकेश. हा चेंडू लॉफ केला यावेळेला प्रॉपर टायमिंग. चेंडू करतोय हवाई सफर षटकार. गणपती बाप्पा जे प्रसाद सर आज ग्रामीण खेळाडूंच्या फोरम्समध्ये किती ताकद आहे बघा. नवीन चेंडू पहिला आपण पाहिलं तर 2-3 षटकानंतर सीमापार जायचा पण आता मात्र पहिल्या चेंडूपासून अटॅक क्रिकेट खेळला जातो. ताकदीने प्रहार केला जातो आणि धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला जयनुमान अर्जुन 11 संघाची बिनबाद 9ची सुरुवात, एक चांगली सुरुवात बघायला मिळते. पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला जोपर्यंत ज्युनियर अजय पाटील चेंडूला फीड करेल. 1 धाव मिळते. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फल करते. 10 धाव आता स्ट्राईक एंडला प्रथमच येतो आपण इथं पंकज पाटील येतोय. पंकजला खातं उघडायचंय. पंकजसाठी देखील क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे सजवून ठेवलंय ज्याप्रमाणे आपण इथं राकेशसाठी सजवलं होतं. मंगेश गोलंदाजी मार्कवर. सिनियर अजय काहीतरी बातचीत करतोय. मंगेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला पंकज. हा चेंडू शप्पल होऊन स्वीप करायचा होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला इथं मग मिसफीड होते. डायरेक्ट हिट दिली होती पण आपण इथं गोलंदाज मात्र चेंडूला कॅरी करत नाही. पंच वाईटची खूण करतायत. बंतर थवेने भर धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. यावेळेला 11 धावा, एक चांगली सुरुवात सकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहू शकता. थोडंसं आज दमंत वातावरण बघायला मिळतं. प्रसाद सर आपण बोलले तर ऊन आणि सावलीचा लपंडाव सुरू आहे सकाळपासूनच. तर मंगेश गोलंदाजी मार्कवर. सायकेनला पंकज पाटील, एक अतिशय चांगला यष्टीरक्षक फलंदाज.
हा चेंडू शप्पल होऊन स्वीप करायचा होता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण चिताच्या वेगाने येतोय. इथं मात्र संतोष पाटील आणि आपल्या संघासाठी धावा वाचवण्यात यश मिळतो. प्रसाद सर धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 12 धावा. सायकलला फलंदाज राकेश. एक षटकार दाखवलाय. मंगेश गोलंदाजी मार्कवर P1 मधलं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर आहेत. हा चेंडू पुन्हा ऑन साइडला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू मिड विकेट सीमारेषेवर लँड होतो. षटकार. थँक्यू डीजे. बघा प्रसाद सर षटकार गेल्यानंतर ऊन देखील मैदानात आलाय. आडव्या बॅटने चेंडूला खेळ ताकद किती चांगली होती. मिड विकेटला क्षेत्ररक्षण होता नितेश पाटील त्याला बीट करून चेंडू सीमारेषेवर लँड होतो. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. चांगली सुरुवात आपण पाहू शकता यावेळेला जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची. तर सातत्याने याच नावाने हा संघ खेळतो. तर पुणे तर मंगेश गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड तिकीट मारा करतोय. चेंडू पुन्हा फ्लोट फुलटाच होता. कार्पेटच्या माध्यम चेंडू होता. मिड विकेट रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे नितेश पाटील. आता मात्र एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. चांगली फलंदाजी बघायला मिळते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. खास करून आपण बघितलं तर राकेश आक्रमक फलंदाजी करतोय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. तर स्ट्राईकला पंकज पाटील चांगली भूमिका निभावतोय. मैदानावर सिंगल घेऊन राकेशला स्ट्राईक देतोय सातत्याने. मंगेश हा चेंडू स्विच हिट करतोय. 2 क्षेत्राच्या गॅप मधनं पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा पार. चौकार. अगो कारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई. कारल्याचे मावले तुझा महिमा मी गातई. तुझेच भेटीसाठी गोवाई जीव माझा तळमळतई. तुझेच भेटीसाठी गोवाई जीव माझा तळमळतई. थँक्यू डीजे. प्रसाद सर जर आपण विचार केला 50 धावा कुटणारा खेळाडूला आयोजकांच्या माध्यमातून स्मार्टफोन देखील दिला जातो. पहिल्याच दिवशी 3 खेळाडूंना स्मार्टफोन मिळाला. जीतला मिळाला, सिद्धू भोईरला मिळाला, आपण तो प्रशांत कुंभारकरला. आणि त्यातील 2 संघ मात्र स्पर्धेतून बाहेर गेलेत. फक्त एडिटने संघाचा प्रशांत कुंभारकर अजूनही त्याचा संघ खेळतोय. करगा त्यांनी मात्र विजय संपादन केल्या 2. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची एक फ्लाइंग स्टार्ट आपल्याला बघायला मिळाला. चांगली सुरुवात 23 धावा. यापेक्षा चांगला स्टार्ट काय असणार या संघासाठी सकाळच्या सत्रामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर येतोय जयनुमान निळजे संघाकडून. नाणेफेकी जिंकली आणि लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलं संघ नायकाने. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर. याच गोलंदाजाने याच मैदानात 18 विकेट देखील प्राप्त केले होते. तोच गोलंदाज आता येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला राकेश. चांगली फलंदाजी करतो राकेशने. वैयक्तिक आपल्या संघासाठी धावा कुठल्यात तब्बल 16 धावा कुठल्यात. 5 चेंडूत 16 धावांचं योगदान दिलंय. चेतन गोलंदाजी मार्कवर चोळगाव एनीकडून. पुढे स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. यावेळेला चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात 1 धाव पूर्ण केली जाते. इथे 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 24 धावा. एक चांगली सुरुवात बघायला मिळते 2 फलंदाजाच्या माध्यमातून. खास करून एकही विकेट गमावलं नाहीये. एक चांगली पार्टनरशिप बघायला मिळते. 24 धावांची छोटी पण उपयुक्त आपण म्हणतो पार्टनरशिप बघायला मिळते. स्ट्रायकेनला येतोय पंकज पाटील यष्टीरक्षक फलंदाज. पंकजसाठी ऑन साईडला शॉर्ट फाईट लेगला आपण क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण स्कोअर लेग रिजनमध्ये, एक क्षेत्ररक्षण तटीय सर्कलमध्ये आपण पाहू शकता. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला थर्डमॅन पॉईंट आपण बघतो. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण चेतन. चेंडू बॅकपॉट गेला. स्क्वेअर कट करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. ज्युनियर अजय चित्याच्या वेगाने जातोय. चेंडूला फीड करतोय. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. एकूण 3 धावा पूर्ण करतात. प्रशासन बघा किती चांगली रनिंग बिटवीन आपल्याला बघायला मिळते. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फॉल करते आपण पाहू शकता यावेळेला 27 धावा.
सेकंडला राकेश, चांगली फलंदाजी केली राकेशने आतापर्यंत. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर, चोळेगाव एनकडून राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोस. चेंडू शप्पल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू या वेळेला आपण बघितलं तर जोपर्यंत चेंडू एस्टक्स जाऊन फील्ड करतो लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फुल करते. 28 धावा. जनमान अर्जुन 11 टायगर संघाची एक चांगली सुरुवात. प्रेक्षक देखील भरपूर प्रमाणात आज आपल्याला बघायला मिळतात. आता सकाळच्या सत्रामध्ये थोडे कमी आहेत, पण नंतरच्या दुपारच्या सत्रामध्ये जास्त बघायला मिळतील प्रेक्षक. कारण या दोन संघांचे पाठीराखे खूप भरपूर प्रमाणात येतात. ग्रामस्थ मंडळ भरपूर येतो या दोन संघाचा. चेतन गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकरला आपण पाहू शकता यावेळेला पंकज. चेतन राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय. चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं. शपल होऊन सुरेख गोलंदाजी, वेगवान चेंडू फेकला. इथं मात्र सरळ चेंडू निघून जातो. आपण आता यष्टीरक्षक विशाल पवारकडे आपलं काम पूर्ण करतोय. पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द करतो चेतनकडे. पिट्टूचं षटक सुरू आहे. 3 क्षेत्ररक्षण 30 सर्कलच्या बाहेर आहे. शॉर्ट पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण आपण बदल्या बॅकवर्ड स्कोर लेग रिजनमध्ये आपण डीपमध्ये पाहू शकता. योगेश पाटील आपण पाहू शकता एक मिड विकेटला. अजय पाटील आपण बघितलं तर मिडॉनला येतोय. 1 मिनिट बालू पाटील. तर उंबाडे आणि त्याच्यानंतर वाकळण ब या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण लवकरात लवकर आयोजकांशी लगेच संपर्क साधायचा आहे. उंबाडे आणि वाकळण बी लवकरात लवकर आयोजकांशी आपण संपर्क साधायचा, रेडी राहायचं आपण. दरम्यान 2 धावा मिळत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकावरती आपण पाहू शकता 30 धावा. चांगली फलंदाजी करतोय पंकज आणि राकेश. आता मात्र आपण बघितलं तर पंकज देखील चांगली फलंदाजी करतोय. चेतन गोलंदाजी मार्कवर, पिटू मधलं षटक तळतोय. काही चेंडू बाकी आहेत. चोळेगाव एनेकडून राईट आर्म ऊर्ध्वकडे मारा करतोय चेतन. हा चेंडू ऑन साईडला पुल केलाय. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय यावेळेला सीमारेषा बाहेर. षटकार. लई दिवसाच होत मनान आज दिवस उंगवला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. साई तुझे भेटीसाठी येईन शिर्डीला. टॅगेट डीजे प्रशासर पहिल्या षटकात बघितलं तर 23 धावा. या षटकात 13 धावा 36 धावा झाल्या. 2 षटकामध्ये 18च्या सरासरी धावा कुठल्या आहेत या 2 फलंदाजांनी. आता मात्र दोन्ही फलंदाज विश्वासाने फलंदाजी करतात. एक चांगली भागीदारी झाली आहे. 36 धावांची भागीदारी केली जाते. टाळून जाते या 2 फलंदाजी. सुरेख फलंदाजी केली जाते. सकाळच्या सत्रामध्ये कशा प्रकारचं बघितलं दोघांनी ठरवलंय मनाशी की आपण विकेट द्यायचा नाही पहिल्या 2 षटकामध्ये आणि एक चांगली भागीदारी करायची. आणि ती भागीदारी इथे मात्र पंकज आणि राकेशने केली आहे. तर गोलंदाजी मार्कवर येतो एक सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू जनमन निलजे संघाचा नितेश पाटील येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 30 षटक घेऊन येतोय. तर स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश पाटील. पण साईडला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता यावेळेला. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग लेग क्षेत्र आपण बघतो. शॉर्ट लेग लेग क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्ररक्षण मिड विकेट, एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ऑफ साईडला आपण विकी पवारला, थर्डमॅनला पाहू शकता. कव्हर रिजनमध्ये मंगेशला, कव्हरमध्ये आपण बघितलं तर एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मंगेशला, कव्हर्सला अजय पाटील. चेंडू गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होता. इथे मात्र बॅटची कडा घेऊन 1 बॉसने चेंडू एस्ट्यांवरती जातो आणि फलंदाज बाद येतोय. पहिला फलंदाज इथे मात्र बाद येतोय राकेशच्या स्वरूपात. आईलाई साई माझा त्याने निरोप सांगलाय रे. धावांची आक्रमक छोटी पण उपयुक्त खेळ गेले. टाळ होऊन जाते राकेशसाठी. तर नवीन फलंदाज येतोय जनमान अर्जुन टायगर संघाचा सर्वात चांगला अष्टपैलू खेळाडू
सागर माणिक पाटील येतोय आता खेळपट्टीवर, तिसऱ्या क्रमांकावर येतोय. अतिशय गुणवान खेळाडू. जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघाचा आता पाहिजे कशावर आहे फलंदाज नितेश पाटीलने यश संपादन करून दिलंय. जी गरज होती ब्रेकथ्रूची ती ब्रेकथ्रू मिळून दिलाय. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. चेंडू ऑल साईडला पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे योगेश पाटील, पण त्याला बीट करून चेंडू जातोय सीमा पार. चौकार. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. थँक्यू डीजे. आल्या चौकाराने आघात करतोय. आपलं अकाउंट 4 धाब्याने उघडतोय सागर पाटील. त्यासाठी जाणला जातो कमी चेंडू जास्त धावा हे त्याचं समीकरण असतं. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर. पुढे स्विचचा वापर करतोय. सुरेख फटका. चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. थर्ड मॅन सीमा पार जातोय. चौकार. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. विजय दादा स्मृतीचा विजय दादा स्मृतीचा. थँक्यू डीजे. 15 चेंडू मध्ये 44 धावा कुठ्यात. चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू एस्ट्यांचा वेध घेतोय. बिग विकेट. सागर पाटील बॅक टू पॅव्हिलियन. ड्रिंक्स ब्रेक आपण पहिले ड्रिंक्स वाली मैदानात जाऊ दे. धाव संख्या 10 फलगती 2 गडी बाद. आपण इथं जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर संघाची 50 धावा धावफल गाडी टाळून जाते या संघासाठी. सुरेख फलंदाजी करतायत 2 फलंदाज. आता मात्र खास करून मंदारने आपण षटकाराने आघात केला. ड्रिंक्स ब्रेक मैदानात जाते. डीजे मास्टर देखील आम्ही संधी देणार आहोत. आवाज कोणाचा आवाज. थँक्यू डीजे मास्टर. शीर्षक गीत ऐकवलं जातं या स्पर्धेचं. आपण बघितलं तर NCP राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपण बघितले तर स्वर्गीय आपण बघतोय विजयदादा स्मृती चषक 2019 स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील पहिला महत्त्वपूर्ण सामना जय हनुमान अर्जुन इलेव्हन टायगर विपक्ष आपण बघितले तर जय हनुमान निळजेमध्ये प्रथम फलंदाजी करताना 2 गडी बाद. आपण 50 धावा कुठल्यात. 16.66च्या सरासरीने धावा कुठल्यात. मंदारा आणि आपण म्हणतो खेळपट्टीवर पंकजी जोडी. तर नवीन गोलंदाज येतो यावेळेला. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय. एक अष्टपैलू खेळाडू, खूप चांगला खेळाडू. आपण आता जन्म निळजे संघाचा केतन पाटील येतोय. चला जरा फास्ट SP जरा आपण सूचना करा खेळाडूंना. सुभाष पाटील, ऋषी देसाई पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला पंकज. नॉन स्ट्राईकला मंदार. चांगली फलंदाजी केली आपण म्हणजे तर नितेशनी धावा दिल्या. तब्बल 14 धावा, 2 महत्त्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या. राकेशला बाद केलं आपण म्हणजे तर सागरला बाद केलंय. केतन केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघात 4थं षटक घेतोय. सायकलला पंकज पाटील सलामीचा फलंदाज. चांगली फलंदाजी करतोय. उपयुक्त फलंदाजी करतो. स्टँड देण्याचं काम करतोय आणि मैदानावर आपण बघितलं तर खेळपट्टीवर जम बसून आता 4थं षटक आहे. 5 कशाने फलंदाजी करतोय.
केतन पाटील गोलंदाजी मार्कवर ठाकुर्ली एंड कडून सायकेला पंकज पाटील. चेंडू शपल ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातो यावेळेला फाईन लेग सीमारेषा बाहेर. षटकार. शपल झाले, ऑफस्टमवर आले आणि शॉर्ट पिच चेंडूला पुल केला. सुरेख फटका बघायला मिळतोय फाईलच्या डोक्यावरनं. चेंडू जाऊन सीमारेषा बाहेर जाऊन यावेळेला विसरतो. षटकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात 56. 2 गडी बाद. जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची एक सुरेख सुरुवात बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं ऊन देखील आता मैदानात येत आहे. आयोजकांसाठी एक चांगली बाब असणार आहे. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. चेंडू लोवर फुल टॉस आहे. यावेळेला टायमिंग चांगलं होत नाही. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करत नाही. फलंदाज बाद. पंकज बॅक टू पवेलियन. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. निमित्त काढलाय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. पाटील दादाने ठेवलाय विजय दादा स्मृती चषक मानाचा. सुधीर पाटील दादाने ठेवलाय विजय दादा. 8 चेंडू 22 धावांची खेळी करतो पंकज. तर नवीन फलंदाज येतो यावेळेला 5व्या क्रमांकावर शंतनू पाटील. नेहमी आपण बघितलं तर सलामीला येतो, पण आज मात्र कुठेतरी संघ नायकाने बॅटिंग ऑर्डर चेंज केली आणि शंतनू पाटीलला 5व्या क्रमांकावर पाठवलंय. स्ट्रायकेनला मंदार पाटीलने देखील षटकाराने आगाज केलाय. केतन गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं 4थं षटक घेऊन येतोय ठाकुर्ली एंडकडून. चेंडू फ्रंट फुटर आले ते चेंज ऑफ पेस. ड्राईव्ह करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क नाही. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. षटकार गेल्यानंतर 2 चेंडू खूप चांगले फेकतोय. या आधीच्या चेंडूवरती विकेट मिळतो आणि आता मात्र इथे मात्र गतीमध्ये फलंदाजाला बीट करतोय. सुरेख गोलंदाजी केतन पाटीलच्या माध्यमातून. 2 बलाढ्य संघ आपण पाहू शकता. जयनुमान निलजे आणि जयनुमान अर्जुन 11 टायगर. केतन. चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. गतीमध्ये परिवर्तन. ऑफस्टमच्या बाहेर आता मात्र बीट करतोय यावेळेला फलंदाजाला. सुरेख गोलंदाजी बघा. पहिल्या चेंडूवरती प्रशासर षटकार गेल्यानंतर सुरेख कमबॅक बघायला मिळतंय. पुन्हा एकदा केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. ऊर्ध्वकडनं मार्क करतो ठाकूर इनकडून. स्ट्रायकेला मंदार पाटीलला आपण पाहू शकता. क्षेत्रक्षेत्र थोडासा बदल केला जातोय. दरम्यानचा क्षेत्रक्षेत्र थोडंसं डीप. आता मात्र पॉईंटच्या क्षेत्रक्षेत्राला थोडंसं समोर आणलं जात आहे. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला, पण ह्या वेळेलाच दिशेवरती नियंत्रण नाही. पंच वाईटची खून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 57 धावा. 3 गडी बाद. सर सामना जर बरोबर झाला, प्रथम विकेटचा विचार केल्यानंतर टॉसचा विचार केला जाणार आहे. केतन पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला मंदार पाटील. चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. अजून एक डॉट. चेंडूची समाप्ती होते. कारण यावेळेला बघितलं तर फुटबॉलचा वापर होत नाही. यावेळेला सिंगल घेऊन शंतनू पाटीलला स्ट्राईक देणं फार गरजेचं असणार आहे. कारण एक षटकार मारल्यानंतर तब्बल आपण मित्र आतापर्यंत 4 चेंडू आपण तर डॉट गेले आहेत. विकेट देखील गेले. केतन पाटील. चेंडू सुरेख गोलंदाजी, पण यावेळेला पंच मात्र वाईटची खून करतायत. चेंडू चेंज ऑफ पेस होता. गतीमध्ये परिवर्तन होतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला जास्त पिचिंग केला. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 58 धावा. जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची. थोडंसं धावगती कमी येते या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करतोय केतन पाटील. राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा पंच वाईटची खून करतायत. दिशेवरती नियंत्रण राहत नाहीये. धावसंख्या 10 फलकावरती 59 धावा. जयनुमान अर्जुन 11 टायगर संघाची धावसंख्या. 3 गडी बाद झाल्यात. बाद झाले फलंदाज आपण पाहू शकता. पंकज, राकेश, सागर, केतन पाटील. चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचा आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरेख गोलंदाजी बघायला मिळते.
खूप चांगलं कमबॅक बघायला म्हणजे या षटकामध्ये धावा दिल्या फक्त आणि फक्त केतन पाटीलने 9 धावा दिल्या. त्यामध्ये आपण एक षटकार देखील आला आणि 3 चेंडू वाईट फेकले, गडी सुद्धा बाद केला. सुरेख कमबॅक. चषक फेमस ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले तो मोलाचा आयोजन सुधीर शेठ पाटील दादांचा विजय दादा क्रिकेट क्लब बोलवली थँक्यू डीजे. मंदारने एक षटकार मारला खरा, पण प्रसाद सर बघितलं तर 5 चेंडू सुद्धा डॉट खेळ. या दरम्यान दत्ता पाटीलचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे दत्ता पाटील आपलं सुद्धा. एक निलजाचे खूप चांगले व्यक्तिमत्व. स्ट्राईक एंडला फलंदाज असणारे शंतनू पाटील. आता शंतनू पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतो पाहायचंय. तर गोलंदाजी मार्कवर येतोय, ज्याने आपण मित्र आपल्या पहिल्याच षटकामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या होत्या. म्हणजे पहिल्या स्पेलमध्ये नितेश पाटील येतो. आता नितेश पाटील आणि शंतनू पाटील मधील हा कॉन्टेस्ट बघायला मिळणार आहे. धावसंख्या 10 फलकार्थी जय हनुमान अर्जुन टायगर संघाची प्रथम फलंदाजी 59 धावा लागल्या. धाव फलकार्थी पाहिजे हरीश आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत हरीश गायकर सुद्धा आहेत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. डीजे रॉकर्स दैसर मोरीचे आज मला जॉईन झालेत. प्रसाद सर स्वागत आहे आपलं सुद्धा. अप्रतिम असे समालोचक सातत्याने आपण बोलले तर या डोंबिवली विभागात त्यांच्या डोंबिवलीच्या बाहेर देखील आवाज दुमदुमतो. तर नितेश गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक अजदेगाव एंड कडून स्ट्राईक एंडला शंतनू पाटील. हा चेंडू सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, चूक होणार नाही. बिग विकेट. शंतनू पाटील बॅक टू पवेलियन. एक विराय माझी सत्वाची माऊली गो, एक विराय जाऊन बैसली गो, भक्त जनी तन नवसाला पावली गो, भक्त जनी तन नवसाला पावली. थँक्यू डीजे. बिग विकेट. नवीन फलंदाज तो हितेश पाटील. शंतनूने प्रयत्न केले होते, कारण शंतनूला माहिती आहे मंदारने जे डॉट चेंडू खेळले आहेत ते कुठेतरी आपल्याला बघायला तर धावा करायच्या होत्या. आणि लॉंगॉनला मात्र केतन पाटील चूक करत नाही. एक सर्वात चांगला आपण तर क्षेत्ररक्षक देखील आहे संघातील जय हनुमान निलजे संघातील. नितेशने आपण पहिल्या स्पेलमध्ये हरेश जेव्हा आला तेव्हा पहिल्या चेंडू ती गडी बाद केला आणि आता देखील दुसऱ्या स्पेलमध्ये आला, पहिल्या चेंडू ती गडी बाद केलाय. आता हितेश पाटील पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नितेश तो हितेश. हा चेंडू ऑन साइडला पुल केलाय. चेंडू जातोय मिड विकेटला बीट करून षटकार. अशी दर्याची दौलत सुरेख गोलंदाजी. बघा षटकार गेल्यानंतर कमबॅक किती चांगल्या प्रकारे करतोय. नितेश पाटील यासाठी जाणला जातो एक अष्टपैलू खेळाडू जय हनुमान संघाचा. जेव्हा जेव्हा गोलंदाजीला आलाय तेव्हा मात्र विकेट मिळवून दिलाय. आता मात्र 2 सफलता मिळवून देतोय. सुधाकर माळी येतोय. सुधाकर माळीचा विचार केला तर आपण 7व्या क्रमांकावरती येतोय. नितेश पाटील गोलंदाजी मार्कवर धावसंख्या आपण पाहू शकता. जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाची 65 धावा झाल्यात. 5 गडी बाद 65 धावा. नितेश तो सुधाकर. चेंडू ऑन साईडला शपलून खेळायचं होतं. पंच वाईटची खूण करतायत. वंत धावेने भर धावसंख्या धाव फलकार्थी
5 गडी बाद 66 अशी धावसंख्या जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाची प्रथम फलंदाजी करताना नितेश तुसुदाकर. हा चेंडू खूप चांगला होता. या लाईनचा चेंडू आपण ऑन साईडला खेळतोय. यावेळेला 30 सर्कल मध्ये शॉर्ट लॉंग लेटला चेंडू जोपर्यंत फील्ड होईल 1 धाव मिळते. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 67 धावा. स्ट्राईक एंडला फलंदाज मंदार ज्याने षटकाराने अकाउंट ओपन केलं होतं पण त्यानंतर सुरेख फलंदाजी करता येत नाहीये. नितेश तुमंदार. चेंडू इथं गतीमध्ये परिवर्तन. चेंडू जातो कार्पेटमध्ये मिड विकेटला. योगेश पाटील येतो. चेंडूला उचलता फेकी करतोय. बघा तिसऱ्या पंचांची मागणी केली. रिप्ले पाहिलं जात आपण इथं रिप्ले पाहिला जातो. प्रसाद सर मॉनिटरवर आपण पाहू शकता. यस योग्य निर्णय येतोय. पण सनकडनं वेळ घेतला पण प्रसाद सर योग्य डिसिजन आलाय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 69 धावा. नितेश गोलंदाजी मार्कवस. सायकला मंदार. चेंडू पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साईडला चेंडू वडील लोकांमध्ये क्षेत्ररक्षक आहे. केतन पाटील चेंडूला फीड करतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी आहे. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 71 धावसंख्या 71. षटकं झाल्यात पूर्ण 5 आणि गडी बाद झाले तब्बल विचार केला तर 5 गडी बाद. 71-72 धावांचं लक्ष असणारे जयहनुमान निळजे संघासमोर. तर जाऊया टॉस बॉक्स मध्ये राहुल भोईर यांच्याकडे. आई तुझं देऊल साजतई गुलाले डोंगरान ग. हॅलो ठीक. टॉस साठी असे लगेचच आपण लगेचच नक्कीच टॉस करतोय.
आमचे नक्कीच दत्तादादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करतोय. निलजे गावचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉससाठी नक्कीच वाकळण ब टीमचे कॅप्टन दरम्यान इथे उपस्थित आहेत. तसला उंबाडे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उगम संगनायकाला फास्ट उगमच येत आहेत कदाचित. चला उगमने यायचे. टॉस आपण करतो. दोन टीमचे कॅप्टन नक्की सज्ज आहेत. एक चांगली मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल आजच्या दिवसातील. ही दुसरी लढत आपल्याला मात्र पाहायला मिळेल. चला कॉलिंग आहे उगमच्या माध्यमातून. चला छापा असा कौल आणि काटा आहे. या दरम्यान हा काटा आणि हा इकडे मागे छापा आहे. तर या दरम्यान टॉसचा मात्र जिंकलाय वाकळण टीमने. टॉस जिंकलाय. यावेळेस बघतो आपण सकाळचं क्लायमेट आहे. कालचा जर आपण विचार केला तर या टायमाला मी ते ढगाळ वातावरण आहे. आज नक्कीच चांगला आपण म्हणतो ना चांगला क्लायमेट देखील आहे. डिसिजन काय घेशील पहिल्या 5 ओव्हरमध्ये? फिल्डिंग करणार पहिली. नक्कीच वाकळण संघ फिल्डिंग करणार आहे आणि बघतो आपण समोर उंबाडे संघ आहे. या सीझनमध्ये कधी मॅच झाली टीम सोबत? पहिलीच मॅच आहे आमची. खूप वर्षांनी बघा आम्ही एकत्र भेटलोय म्हणजे आज खेळायला मला चांगलं वाटेल आम्हाला. तर काय सांगशील सोबत आयोजनाबद्दल? बघतो आपण पेंढरकरचं मैदान आहे. प्रत्येकाला वाटतं मात्र या नक्कीच स्पर्धेमध्ये खेळावं, या मैदानावरती खेळावं. कसं वाटलं आयोजन? विजेता पाटील स्मृती चषक गोळवली टीमच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन काय सांगशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे. आयोजनाबद्दल काही नाही बोललंच बरं आहे. खूप छान आहे आयोजन आणि खेळायला खूप मजा येईल आम्हाला. वाकळण संघाचा थोडासा आपण जर खेळ बघितला 1 मिनिट तर आपण नक्कीच अप अँड डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतोय. आज नक्कीच प्रयत्न असेल चांगला खेळ करण्याचा, कारण का बघितलं की ते चांगला संघ आहे वाकळण देखील, ब संघ देखील चांगली कामगिरी गतवर्षी देखील झाली. मग यावर्षी थोड्याशा चुका होत आहेत. तर आज 100% देण्याचा प्रयत्न. काय नवीन चेहरे, काय नवीन नक्कीच बदलाव टीममध्ये? टीममध्ये बदलाव काही नाही, फक्त साई गायकरची कमी भाषा आम्हाला थोडीशी, काय तो नाही येऊ शकला मॅचला. यस नक्की शुभेच्छा विजयासाठी. उगमकडे जाऊया. उगम सकाळचा क्लायमेट आहे. टॉस होता महत्वाचा? नक्कीच टॉस जिंकला असतास तर काय घेतलास डिसिजन? क्षेत्ररक्षणच केलं असता. आता बॅटिंग करायची आहे. नक्कीच बॅटिंग करत असताना ग्राउंड आपण बघतोय कुठे नक्कीच बॅटिंग करू शकशील. किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल टीम उंबाड्याचा. उंबाडी संघ देखील बघतो आपण 1 ते 2 मॅच जिंकतो, त्याच्यानंतर पुढे जाण्यासाठी थोडासा नक्कीच त्रास होतो. मैदानामधील काही मात्र चुका होत आहेत. आज काय रणनीती आहे टीमच्या माध्यमातून काय सांगशील? आज काय बदलाव, आज काय नवीन संकल्पना टीमच्या माध्यमातून? कारण का आज एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता आणि इथे मात्र जर चुका केल्या तर नक्कीच पुन्हा एकदा पुढल्या वर्षी स्पर्धेची वाट बघावी लागेल. काय सांगशील? नक्कीच पहिलेच्या मॅचपेक्षा एक वेगळं करण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण की खूप मॅचेस आम्ही हारलोय. फर्स्ट राऊंड क्लिअर करतो पण सेकंड राऊंडला आम्ही मॅच ड्रॉप करतो. नक्कीच आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करू. उगम काय सांगशील आयोजनाविषयी? जो आयोजन आपण बघतोय एक अप्रतिम अशी टेनिसबॉल क्रिकेटची स्पर्धा, बरोबर टायमावरती सगळ्या गोष्टी. 9 वाजताच बरोबर पहिला चेंडू पडला जातो. सगळ्याच नक्कीच गोष्टी बघतो आपण. टी-शर्ट ट्रॅक पण दिले गेले नक्कीच आयोजनाच्या माध्यमातून. कसं वाटतं? नक्कीच अक्षरशः इथं आल्याच्या नंतर नक्कीच मोठमोठ्या ट्रॉफी देखील आहेत. एक बघतो चांगल्या पारितोषिकं आहेत. मालिकेवरीसाठी बाईक देखील आहे. एकदा कसं बघतोय आयोजनाविषयी? काय सांगशील? कसं वाटतं इथं आल्याच्या नंतर? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि देखणं आयोजन आहे आणि नक्कीच इथं खेळायला पण आम्हाला खूप मजा येईल. त्याचं शुभेच्छा तुला देखील उगम. विजयासाठी एक चांगली मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल. एका बाजूने उंबाडे संघ उगमचा आहे तर दुसऱ्या बाजूने नक्कीच सोमनाथचा वाकळण ब संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर वाकळण ब टीमने प्रथम मात्र टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करणार आहेत. दरम्यान दुसरे मॅच आपल्याला ती पाहायला मिळेल. तर जाऊया नक्कीच सुरुवातीला देखील मॅच चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे सिनियर समालोचक प्रसादजी परब, यांना आपण ऐकूया. धन्यवाद धन्यवाद बाळू. धन्यवाद राहुल. जज करते क्षेत्ररक्षक आणि पहिल्या चेंडूवर एक मोठी सफलता मिळते. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुद्रा अर्पण करून स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा 2019 या स्पर्धेचा आज हा 3रा दिवस इथे आम्ही सुरू करत आहोत. ऑलरेडी पहिलं सत्र झालेलं आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 72 धावसंख्येचा पाठलाग. 72 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला आहे संघ तो निळजे. 71 आणि त्यानंतर 72चं टार्गेट घेऊन निळजे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पहिला आपण पाहिलं आघाडीला खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती टायगर संघाकडून. खास करून राकेश खूप चांगलं ओपनिंग त्याच्याकडून, फलंदाज बाद झाले पण त्या अगोदर 17 धावांचं
खूप चांगलं योगदान दिलं. पंकजने सुद्धा चांगली फलंदाजी केली. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप 36 धावांची पाहायला मिळाली ती पंकज आणि राकेशमध्ये. पंकजने कुठल्या 22 धावा, त्यानंतर सागर अवघे 8 धावा 2 चौकाच्या बॅटमधून आले. मंदार पाटीलची खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, तो नाबाद राहिला मैदानावर. त्यानंतर शंतनू पाटील काही तिथे छाप सोडू शकला नाही, तो सुद्धा बाद झाला. आणि त्यानंतर पाहायला मिळाले ते हितेशच्या 6 धावा, 1 षटकार त्याने ठोकला. अशा प्रकारे एकूण 5 षटकांमध्ये धावा कुठल्या त्या प्रथमफलंदाजी करत असताना टायगर्स संघाने त्या 71 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 72 धावसंख्येचं लक्ष घेऊन निळजे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. व्हेरी फर्स्ट बॉलवर झेल उडाला होता, सागरने झेल टिपलाय, पण एक्झॅक्टली चेंडू कुठे अटेम्प्ट केला आहे या मात्र गोष्टी चेक केल्या जात आहेत, तपासल्या जात आहेत. आणि पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय झेलचीच्या स्वरूपामध्ये आणि बाद होणारा फलंदाज आघाडीचा योगेश बॅक टू द पवेलियन. तर पहिलाच फलंदाज 0 धावसंख्येवर बाद होतोय. निळजे संघाने रिव्ह्यू गमावलाय, यानंतर तुम्ही रिव्ह्यू युटिलाइज करू शकत नाही, वापरू शकत नाही, कारण प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघासाठी एक एक रिव्ह्यू आहे. बीमर चेंडू, हाईट फॅक्टर आणि रनआउटसाठी तुम्ही तो युटिलाइज करू शकता, वापरू शकता. ऋषिकेश देसाई आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेत, तर स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते सुभाष पाटील. ऑल द बेस्ट. पुन्हा एकदा सज्ज होतो तो गोलंदाज संदीप खुटारकर. ऑन साईडला खूप चांगला प्लेसमेंट, संतूरच्या बाजूने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दूरवर नाही ना, चेंडू तिथे कव्हर करणार का, खूप लांब राहतोय चेंडू, चेंडू सीमारेषे बाहेर जाणार, चौकार, गुड शॉट. कडून थांबून खेळायचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचा होता, टायमिंग होत नाहीये. बॅटची आतली कट घेतल्यानंतर चेंडू जातोय तो पंकजकडे, पण पंकजकडे सुद्धा थोडंसं फंबल होते. आणि फ्लाइंग स्लीपमध्ये असलेला खेळाडू तिथे शिवाजी आहेत, आय थिंक दिनेश आहेत तिथे, आणि कुठली धावसंख्या तिथे येत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. 72 धावसंख्येचं लक्ष आहे. 14.40ची सरासरी मेंटेन करायची प्रति षटकामागे. त्यापैकी आल्यात त्या आतापर्यंत 4 धावा धाव फलकावर. ओव्हरपिच होता, जबरदस्त टायमिंग, काय पॉवर युटिलाइज केली आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने षटकार. क्रॅकिंग शॉट फ्रॉम अजय. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला, जिथे गॅप आहे तिथे गॅपमध्ये ते एक्झिक्यूट करतायत. खूप चांगलं एक्झिक्युशन पाहायला मिळतंय आणि धावांचा वेग वाढवतोय, खास करून कारण पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. थांबून घ्यायचा प्रयत्न होता, टप्पा पडल्या चेंडू थोडासा बाउन्स होतोय, क्विक बाउन्स, बॅटची आउटसाइड एज मागे गेला चेंडू, शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये चेंडू कव्हर केले, तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केलं आहे. स्ट्राईक रोटेट केले. तिसरा फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचे नितेश पाटीलकडे. नितेश थोडंसं आउट ऑफ फॉर्म आहे या सीझनमध्ये, तशी फारशी फलंदाजी झाली नाही, त्याच्याकडून खेळ झाला नाही आहे, पण एका नव्या उमेदीने सुरुवात करावी लागेल, एक नवीन सुरुवात करावी लागेल आपल्या संघासाठी. आणि खास करून सीझन ऑलरेडी सुरू झाला आहे, बघायचं आहे काय इम्पॅक्ट दाखवणार नितेश. पुल करायचा प्रयत्न होता, टायमिंग होत नाहीये, मागे जातो चेंडू, खूप मोठा गॅप होता बॅट आणि बॅटच्या मध्ये, तिथून चेंडू मात्र निघून जातोय. तर षटक पहिले समाप्त होते. धावसंख्या थोडीशी माफक आहे ॲज कम्पेअर्ड टू रन रेट. धावसंख्या धावफरकार 11, कारण मगाशीच म्हटलं की 14.40ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे, पण त्यापैकी आल्यात त्या फक्त मैदानावर 11 धावा. त्यापैकी आपण एक चौकार पाहिला, एक षटकार पाहिला, तो सुद्धा अजय पाटीलच्या बॅटमधून. योगेशला पहिल्या चेंडूवर तंबूत परतावं लागलं. सागरने खूप सुरेख झेल टिपला. चेंडूला खूप अपिश खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा फुलटॉस चेंडू होता आणि पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवर धक्का दिलाय तो संदीप खुटारकरने. चांगलं षटक म्हणावं लागेल. पॉवर प्लेमध्ये आले त्या 11 धावा,
एक गडीसुद्धा त्याने बाद केला आहे आणि बघायचं आहे नंतरच्या षटकांमध्ये कशी गोलंदाजी केली जाईल ती टायगर या संघाकडून. यानंतर सामना तुम्ही पाहू शकाल तो म्हणजेच उंबारडे विरुद्ध वाकळण हा संघ येतो आहे. त्यानंतर पडले विरुद्ध सोनारपाडा एक चांगली फाईट तुम्हाला तिसऱ्या सामन्यात पाहायला मिळेल. शिरडोन वर्सेस सागाव चौथ्या सामन्यामध्ये एकत्र येत आहेत. आणि त्यानंतर दातिली विरुद्ध भाल आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पहिल्या फेरीतला अजून एक जबरदस्त लढत तुमच्यासमोर येईल ती वडवली बी विरुद्ध उसारगर. चौकारासाठी पारितोषिक आहे ते 555, षटकारासाठी पारितोषिक 777. निळजे संघाच्या फलंदाजांसाठी दत्ता पाटील जे निळजेच आहे त्यांच्याकडून ओ द विकेट. ऑफस्टॉनच्या बाहेर चेंडू समोर खेळत आहेत. मिड ऑफ ऑर्डर चेंडू मागे जातो. शतशक येतात डीपमधून शंतनू आहेत तिथे मिळेल ती फक्त एकच धाव. त्याचबरोबर सुभाष पाटील जे ते सुद्धा निळजेचे आहेत. 1111 रुपयाचं पारितोषिक आहे ते सलग 3 षटकारासाठी. सुभाष पाटील फ्रॉम निळजे. धावसंख्या धावफलकर 12. अजय पाटील एका धावेने स्ट्राईक रोटेट करतो तो नितेशकडे. षटक क्रमांक दुसरा सागर पाटील इथे घेऊन आलेत खांबाळपाडा सोळेगाव एंडकडून. ओ द विकेट. ओव्हरपिच होतं. बॅक टू द बॉलर समोर खेळलेत. भाग पाडला समोर खेळण्यासाठी. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन थोडंसं चेंज ऑफ द पेस होता. फिंगर रोल करण्याचा प्रयत्न करतात सागर पण तेवढी मुवमेंट मिळत नाही या चेंडूच्या मागे. 12 धावा धावफलकावर. काही चेंजेस आणतात. लॉंग ऑफला पुन्हा एकदा शंतनू सज्ज होतोय. लॉंग ऑन आहे. त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. शॉट ऑफ गुड लेंथ ऑन साईडला खूप चांगला फुलचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर गुड शॉट. रोहित शर्माची आठवण करून हा फटका होता. सीमाराशी बाहेर 6 धावा. एक वीरा एक वीरा एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली. आई माझी एक वीरा माऊली गो अगदी कोल्याला पावली. आजचे ड्रॉ मी पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांसमोर घेऊन इच्छितो. या चेंडूनंतर ओव्हर द विकेट समोर केलं स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट. अपिश अँड पनिश. चेंडू सीमाराच्या बाहेर. गुड शॉट. चौकार. रण मैदानी घुमे असा आवाज चौकार षटकाराचा सन्मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा परिपक्वता ठासून ठासून भरली आहे या फटक्यामध्ये खेळाडूमध्ये. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला प्लेसमेंट चांगली आहे. शतशक आहे तिथे डीपमध्ये. आता ज्याप्रमाणे चेंडू फेकला गेला तशी फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते. तसं फिल्डिंग पोझिशन पाहायला मिळते. चालू असलेला सामना टायगर विरुद्ध निळजे. त्यानंतर सामना तुम्ही पाहू शकणार आहात उंबारडे विरुद्ध वाकळण. जगदंब क्रिकेट संघ वाकळण या नावाने हा संघ खेळतोय. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात पडले विरुद्ध सोनारपाडा हे 2 संघ एकत्र येत आहेत. चौथ्या सामन्यामध्ये फाईट होईल ती शिरडोन विरुद्ध सागाव. दातिल विरुद्ध भाल यांच्यामध्ये 5वा सामना रंगणार आहे. आणि पहिल्या फेरीतला शेवट सामना रंगेल. एक चांगली फाईट चांगली लढत पाहायला मिळेल ती वडवली बी विरुद्ध उसरगर. ओ गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. थोडासा वेगवान चेंडू. ओव्हरपिच चेंडू होता. बॅटची आउटसाइड एज. फ्लाइंग स्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत षटक इथे समाप्त होत आहे असा पंचांचा इशारा येतोय. आणि 2 षटकांची धावसंख्या सरासरीमध्ये येण्याचा प्रयत्न इथे निळजे संघ करतोय. आणि धावा कुठल्या गेल्यात त्या 24 धावा धावफलकावर. विजय पराभवाचा गावागावांच्या अस्मितेचा मान कल्याण डोंबिवलीचा विजय दादांच्या प्रतिष्ठानाचा. विजय दादांच्या प्रतिष्ठानाचा. विजय दादांच्या प्रतिष्ठानाचा. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. सामने गाजतील रायगड ठाण्यामध्ये वाढेल ग्रामीण संघांचा मान. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. चषक मानाचा ग्रामीण संघांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 2 षटकांची धावसंख्या 12.00च्या गतीने येतात त्या 24 धावा धावफलकावर. 40 धावांची अजूनही गरज 48 धावांची अजूनही गरज आहे मैदानावर निळजे संघासाठी. 18 चेंडू आणि 48 धावा. 16.00 जी सरासरी आर्किंग रेट तो जो सुरुवातीला होता 14.40 होता.
द विकेट. थांबून खेळलेत, बघायचं चेंडू उंच तर गेलाय, मिस टाइम स्ट्रोक, ताकद थोडीशी कमी पडते, एलिव्हेशन मिळत नाहीये आणि बरोबर चेंडू वाईडिश लॉंगॉनला. इथे मात्र खूप चांगला झेल तिथे टिपत असताना मंदार पाटील आणि दुसरा धक्का लागलाय तो निळजे संघाला. अजयचा खूप चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात आम्ही आपल्या संघासाठी करून निश्चितच दिली. कारण योगेश पाटील तंबूत परतल्यानंतर जबाबदारी होती ती अजयवर आणि त्याने फटकेही सुद्धा चांगली केली आपल्या संघासाठी. नितेशची खूप चांगली त्याला साथ सुद्धा लाभली होती मैदानाच्या आतमध्ये. पण बघायचं आहे अजय तंबूत परतलेत, अजित जागा त्यांच्या आतमध्ये केतन घेत आहेत, केतन पाटील येत आहेत मैदानावर 4थ्या क्रमांकावर. तर स्ट्रायकिंग इडला नितेश पाटील. टायगर संघाच्या मध्ये जर कुठला मोठा अडसर असेल तर मैदानाच्या आतमध्ये तो नितेश. हो, चांगलं टायमिंग, चांगला फटका, मंदार तिथे येत आहेत आणि वेल स्टॉप. चांगला प्रयत्न, कारण त्यांना माहिती त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाणार. या मुवमेंटला त्यांनी स्ट्रेच करत स्वतःला आणि महत्त्वाच्या 2 धावा ते रोखत आहेत. कारण सावरराम महाराज क्रीडा संकुल म्हटल्यानंतर खेळपट्टी ही खूप वेगवान आहे आपल्या या मैदानावर. या खेळपट्टीवर आउटफील्डला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो, पण सकाळ सत्र थोडंसं मात्र कमी गती पाहायला मिळते. पण जसं दुपार सत्र सुरू होईल ही खेळपट्टी मात्र पोषक राहील ती फलंदाजांसाठी. द विकेट. शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, खराब चेंडू, योग्य उत्तर, चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. गर्वाने बोलताव आम्ही हाव वागरी, गर्वाने बोलताव आम्ही हाव वागरी, आगरी पोर कापण्याची आम्ही आगरी पोर कापण्याची. हो आई आहे आमची एक वीर आणि एकच राजे शिवाजी. षटकारच्या मदतीने धावसंख्येने वेग पकडले धावफलकावर. नितेशची बॅट तळपली मैदानाच्या आतमध्ये, 32 धावा धावफलकावर. गुड बॅटिंग. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ही भूमिका पार पाडत असल्या मैदानाच्या आतमध्ये तो फलंदाज नितेश. द विकेट. ओव्हरपिच होता, चांगला फटका सजवलाय, बघायचं 2 खेळाडूच्या गॅपमधून चेंडू निघून जायचोय. पण प्रयत्न खूप चांगला मंदारचा, खूप वेगाने चेंडू आले आणि चेंडूला एक पॉज दिलाय, स्टॉप दिलाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग. ॲप्रिशिएट करावं तेवढं कमीच आहे. प्रत्येक खेळाडू ॲप्रिशिएट करतोय त्याच्या परफॉर्मन्सला, त्याच्या खेळीला. कारण 2 खेळाडूच्या गॅपमध्ये चेंडू पडल्यानंतर, कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप वेगाने निघून जातो, हे वैशिष्ट्य आहे मैदानाचं आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेटचं. पण काय स्टॉप दिलाय, 2 वेळा त्यांनी अशा 2 धावा अडवल्यात आपल्या संघासाठी. बॉटम हँड ब्लॉक होलचा वापर इथे केलाय गोलंदाज संदीपने. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा आहे, कारण नितेशला माहिती आहे की आता मला खेळपट्टीवर टिकून राहणं महत्त्वाचं आहे. कारण जेवढा मी खेळपट्टीवर टिकून राहील समोरच्या संघावर तेवढाच दबाव राहील आणि तो नितेशचा प्रयत्न आहे आपल्या संघाकडून. केतन आलेत मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. संघाची धावसंख्या आपण पाहतो एकूण झाली ती 34 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 आणि संदीप फुटारचं वैयक्तिक दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात त्याने 11 धावा खर्च केला, 1 सफलता त्याने अर्जित केली ती पहिल्या षटकामध्ये. संदीप ओव्हर द विकेट. ओ गुड शॉट, चांगला फटका, बघायचं आहे अपिश अँड पनिश. गुड शॉट, वॉट अ शॉट, इनसाइड आउटचा एक देदीप्य नजराणा तुम्हाला पेश केलाय तुमच्या लाडक्या फलंदाजाने. षटकार. आणि 12 चेंडू आणि इक्वेशन राहिले ते 32 धावेंचं.
32 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. रिक्वायर रन रेट वाढला आहे 16.00. आतापर्यंत एक परिपक्वता पाहायला मिळाली आहे फलंदाजीमध्ये. मी म्हणेन की खूप चांगलं कमबॅक. मॅन रिटर्न इन फॉर्म नितेश पाटील. खूप चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेत. षटकार 3 वसूल केलेत. 10 चेंडूत 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. खूप महत्त्वाची भूमिका तो अदा करतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी. आणि बघायचं आहे केतनला पहिल्यांदा संधी मिळते स्ट्राईकवर येण्याची आणि केतन कशाप्रकारे साथ देणार ती नितेश पाटीलची. 12 चेंडू आणि गरज आहे ती 32 धावांची. सामना सुरू करायचा आहे. बघा एक रिदम असतो सामन्याचा, एक टायमिंग असतो. सुशील फुलटॉस चेंडू होता. खूप चांगला फटका अपिश केलेत. लोड फुलटॉस चेंडू होता आणि खूप चांगलं एक्झिक्युशन. नितेश स्ट्राईक एंडला आल्यानंतर बघायचं फील्डमध्ये काही चेंजेस पाहायला मिळत आहेत. लॉंग ऑन आहे, वाईडिश लॉंग ऑन, स्क्वेअर लेग बरोबर एक्झॅक्टली स्कोअर द विकेट उभा आहे. त्यानंतर सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय गली आहे, फ्लाइंग स्लीप, शॉर्ट फाईन लेग. सर्कलच्या मध्ये अजून एक खेळाडू जो हळूहळू येतोय तो कव्हर रिझनमध्ये. ओ द विकेट नितेश साडी. गुड लॉयनचा चेंडू होता ऑन साइडला. अप्रतिम आणि दर्जेदार फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा शॉट ऑफ द मॅच षटकार. या प्रेक्षक हो बघा ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी मर्यादित नाही आहे. ज्या प्रेक्षकांनी झेल स्वीकारले त्यासाठी कॅश प्राईज सुद्धा आहे. आपण यायचं आहे आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. या आपण येऊन तिथे थांबायचं आहे. या इनिंग नंतर आपल्याला हे पारितोषिक दिलं जाईल. वॉट अ शॉट, डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि शॉट ऑफ द मॅच असं मी म्हणेन. फटका तिथे बनवला तो नितेशने. बॅकफुटला गेले, कटकण्याचा प्रयत्न होता बॅटची आतलीकड. गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वायर कटचा फटका दाखवायचा होता, टायमिंग झालं नाहीये. पण धावफलकावर तो धावा वेगाने जमवण्याचा प्रयत्न करतोय कारण कमी चेंडू आणि जास्त धावांची गरज आहे मैदानावर. जेव्हा 12 चेंडू 32 धावांची गरज होती. एक षटकार आलाय आतापर्यंत. या षटकामध्ये 2 सिंगल आलेत. 8 धावा आतापर्यंत आल्या आहेत. मी मगाशी म्हटलं की 16.00 ही सरासरी ठेवायची म्हणजे येणाऱ्या 3 चेंडूत अजूनही 8 धावांची गरज आहे ॲज पर रिक्वायर रन रेट. गुड बॉलिंग, वेगवान चेंडू. कॉट बिहाइंड स्ट्रॉंग अपील ते करत असताना सुशील, पण पंचावर त्याचा काहीच परिणाम नाही. चेंडूमध्ये सरळ निघून जातो तो यष्टीच्या हातामध्ये. राकेश आहेत यष्टीच्या मागे. डॉट बॉल. जेवढे चेंडू डॉट जातील तेवढा दबाव वाढेल फलंदाजांवर आणि तेवढा आत्मविश्वास वाढेल तो गोलंदाजांचा. सुशील राऊंड विकेट आल्यानंतर 2 चेंडूत फक्त एकच धाव खर्च केली आहे. गुड बॉलिंग. ओ गुड बॉलिंग. अजून एक अप्रतिम चेंडू. सुपर बॉलिंग. नितेशच्या समोर ओव्हर द विकेट होते आणि नितेशने एक षटकार वसूल केला. पहिला चेंडू सुद्धा ओव्हर द विकेट त्यांनी टाकला. पण तिसरा, चौथा आणि 5वा चेंडू डोळ्यांचं पारणं फेडणारा. कमबॅक कसं असावं हे सुशील पाटील आपल्या गोलंदाजींना दाखवतोय. गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक. 7 चेंडू आणि 24 धावांचं इक्वेशन राहिलं आहे निळजे संघासाठी. 7 बॉल अँड 24 रन्स टू विन. केतनने चेंडूला उचलले, बघायचंय. लिफ्ट केलंय, समोर खेळत आहेत आणि चेंडू आता मात्र जाईल तो. चांगलं उत्तर देत असताना मागच्या 2 डॉट्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनशी संलग्न ही क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि त्याच ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नियमसुद्धा स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. नॉट कंपल्सरी चेसिंग, पण मी म्हणेन की ते विकेट आणि टॉसला तेवढंच महत्त्व आहे.
धावसंख्या अजूनही मैदानाच्या आतमध्ये 20 धावांची गरज आहे. धावा कुठल्या गेल्या त्या एकूण 52, 50 अप सुद्धा झालेत. निळजे संघ 52 रन्स टू विन. गुरुबंधू तुतारी वादक दिनेश कुटारकरच्या हातात चेंडू सोपवलाय. 20 धावांची गरज आहे. स्टार्किंग केला फलंदाज इन फॉर्म बॅट्समन विथ जबरदस्त कमबॅक या स्पर्धेमध्ये नितेश पाटील, क्रिकेटर विथ द ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन द शोल्डर. फुलटॉस चेंडू आहे. सेफ खेळले क्षेत्ररक्षक आहे तिथे शंतनू. तिथे चेंडूचा जणू काय चटका लागला. जाय मारली होती चेंडू कव्हर करण्यासाठी पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. गुड खूप चांगलं टेलिकास्ट सुद्धा सुरू आहे ग्लोबल टेनिस क्रिकेट. आणि या काळामध्ये हे चॅनल तुम्हाला रत्नागिरीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल जेव्हा चॅलेंजर ट्रॉफी कव्हर केली जाईल. साईरत्न ग्रुपच्या माध्यमातून आयोजित ही स्पर्धा. दिनेश मिस टाइम स्ट्रोक, फर्स्टला फटका, क्षेत्ररक्षक काय तिथे मिड ऑफला सध्या संधी आणि चूक. जेल सोडला की सामना याचं उत्तर तुम्हाला 4 चेंडूमध्ये मिळणार. गोलंदाजाने आपली कामगिरी चोख बजावली याच्यात मात्र शंका नाही, पण संदीप कुटारकरची जी चूक आहे, झेल सोडलेला आहे, त्याचं उत्तर इथे मात्र नितेश पाटील कसं देणार याकडे लक्ष असणार. 2 धाव मिळते त्या चेंडूवर. एक चौकार आला, एक डबल, 6 धावा आतापर्यंत आलेत. अजूनही 14 धावांची गरज आहे. तर चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहे ते 4. नितेश पाटीलने आत्तापर्यंत नो डाऊट एक्स्ट्रा ऑर्डिनरी फलंदाजी केली आहे आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर येत असताना. आणि मिळालं त्याचं जीवदान, त्या जीवनाचा फायदा कशाप्रकारे उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 4 चेंडू आणि 14 धावा. हे उत्तर आहे तुम्हाला. ह्याचं उत्तर तुम्हाला दिलं त्याने. मागच्या चेंडूवर झेल सोडला, त्याचं उत्तर ताबडतोब पोचपावती दिली आहे जणू काय त्या फटक्याची. सीमारेषेवर षटकार. तर उंबाळे संघ आपण इकडे थांबायचं आहे. राईटला आपण यायचं आहे. इंट्रिकेट जवळ कोणीच थांबू नका. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. विकेटच्या आधारावर जरी 7 धावा जरी करतोय तरी मात्र निळजे संघ सामना इथे जिंकू शकतो. वॉट बॅटिंग. मगाशीच म्हटलं की झेल सोडलाय की सामना याचं उत्तर तुम्हाला नितेश पाटील देणार. नितेश पाटीलच्या बॅटमधून विश्वसनीय फटका. 15 चेंडू 46 धावांवर तो खेळतोय. बघायचं आहे अजून एक स्मार्टफोन इथे दिला जाणार का आजच्या दिवसामध्ये. आणि याची अपेक्षा मात्र आमचे प्रेक्षक करतात की निश्चितच हा स्मार्टफोन मिळेल तो म्हणजे नितेशला. पण बघायचं आहे त्याच्यासाठी त्याला 4 धावा हव्या आहेत आणि संघासाठी त्याला 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू 8 धावा. दिनेश कुटारकर नितेशसाठी. फुलटॉस आहे, समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक येतात दूरवरून. सागर पाटील चेंडू ते कव्हर करतात. एकदा ते कंप्लीट केली आहे. स्ट्राईक स्वतःकडे रोटेट करण्याचा प्रयत्न करणार. 100% 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. गुड रनिंग. टायगर संघाचा प्रयत्न एवढाच आहे की नितेशला स्ट्राईकपासून दूर ठेवायचं, पण त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत नाही आहे. तो गॅपमध्ये खेळतोय, गॅपमध्ये एक्झिक्युशन करतोय आणि स्ट्राईक स्वतःकडे पुन्हा एकदा कसं रोटेट होईल याचा तो प्रयत्न करतोय. वॉट अ मॅच. आज स्पर्धेचा 3रा दिवस आहे, पण पहिल्या सत्रामध्ये ज्याप्रमाणे फलंदाजी केली पहिल्या सत्रात टायगर संघाने त्याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळते ती निळजे संघाकडून. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. ड्राईव्ह खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. शंतनू चेंडू कव्हर करतात. फेक होते तोपर्यंत धावची जी संधी होती आणि 2 वेळा संधी हुकली आहे. आता मात्र मैदानावर गरज आहे. एकूण धावसंख्या मला सांगतायत हरेश अंकित झाली मैदानावर. धावसंख्या टोटल 68 धावा म्हणजे गरज आहे एका चेंडूमध्ये मैदानावर हरेश. आणि 50 धावा सुद्धा पूर्ण होतात. जरा चाळ्या सुद्धा होऊ द्या या खेळाडूसाठी. स्पर्धेतलं 5वं अर्धशतक पाहायला मिळते, पण मला असं वाटतं इथे हे सेलिब्रेशन महत्त्वाचं नाही आहे, पण तरी सुद्धा समोरचे खेळाडून त्याला ॲप्रिशिएट करतात त्याच्या खेळीबद्दल. 1 मॅन आर्मी काय असते ते तुम्हाला पाहायला मिळते, पण त्याला आता मात्र आपल्या संघाचा विजय महत्त्वाचा आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. जर या चेंडूत 3 धावा जर येत आहेत तर विकेटच्या आधारावर निळजे संघ सामना जिंकू शकतो. पण बघायचं सामना कुठल्या स्टाईलमध्ये फिनिश करणार. इथे स्टार्किंग गेला नितेश पाटील. टाळ्या जोरदार होऊ द्या या चेंडूसाठी. हो, फुलटॉस चेंडू आहे आणि
सामना इथे फिनिश केलाय. नो बॉल बीमर टाकला होता, त्याचा उत्तर दिलाय. व्हॉट अ फिनिश. सेन्सेशनल बॅटिंग परफॉर्मन्स फ्रॉम नितेश पाटील. काय इथे एक इतिहास रचला आहे, काय खेळ केलाय. तो तिसऱ्या क्रमांकावर आला, तो खेळला, त्याने जिंकलं सारं जग, त्याने जिंकलं हे मैदान आणि तिने जिंकला हा सामना. व्हॉट अ मॅच.